शुभविवाह या मालिकेच्या 3 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता रावराणे वकील भूमीला सांगत असतात, मग तुम्ही आश्रमात ज्या वेळेला गेलात त्यावेळी या बाई तिकडे तुम्हाला ओळखलं का? यावरती भूमी सांगते, हो, यांनी आम्हाला ओळखलं. न ओळखायला झालंय तरी काय, त्यांनी आम्हाला ओळखलं आणि त्यानंतर मग आता त्या आम्हाला तिथेच कोंडलं आणि कोंडून आता त्यांनी तिकडून आम्हाला निघून गेल्या आणि आम्हाला घेऊन निघून गेल्या आणि त्यांनी तिकडे कारस्थान केलं. त्यांनी माझ्या मुलीला किडनॅप केलं. म्हणजे आता आमच्या घराच्या इथून माझ्या मुलीला किडनॅप केलं आणि त्यानंतर आम्हाला एका ठिकाणी बोलवलं आणि आम्हाला धमकवायला सुरुवात केली की जर का तुम्ही माझी खरी ओळख पोलिसांना किंवा दुसरं कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या मुलीला संपवून टाकेन, अशी त्यांनी मला आता धमकी दिली. आणि ही धमकी देत त्यांनी आता माझ्या मुलीला किडनॅप केलं. पण ज्या वेळेला ACP अपूर्वा यांचा सगळा आता गैरसमज दूर झाला होता आणि त्यामुळे बलदेव म्हणजे त्यांचा माझा मानलेला भाऊ, तिचा नवरा, त्यांनी अपूर्वाला सगळी कहाणी सांगितली आणि त्यानंतर अपूर्वाचा आमच्याबद्दलचा गैरसमज दूर झाला आणि तिने आमची मदत करायचं ठरवलं होतं. तिने मदत करायचं ठरवल्या कारणाने ती आता त्या ठिकाणी पोहोचली तर यांनी क्षितिजा माझी होती तिच्यावरती बंदुकीचा रोख धरला आणि त्याच वेळेला अपूर्वा मध्ये आली आणि तिने क्षितिजाला आणि मला वाचवत आपल्या स्वतःवरती तो रोख घेतला. रागिणी पटवर्धन यांनी आता अपूर्वा यांना सुद्धा मारलेलं आहे. हा सगळा प्रकार त्याच दिवशी घडला होता. असं म्हटल्यावरती आता इकडे कोर्टामध्ये भूमीने सगळी बाजू मांडलेली आहे आणि इकडे गायधने वकील थोडेसे गडबडलेले आहेत आणि त्यानंतर मग आता भूमी सांगायला लागते, प्रत्येक वेळेला या बाईने माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक वेळेला ही बाई सुटलेली आहे. त्यामुळे या वेळेला या बाईला अजिबातपणे आता साक्ष म्हणजे तिला जामीन मिळू नये. रागिणी म्हणते, काय बोलतेस तू? मी अपूर्वाला मारलं? मी का अपूर्वाला तर तुम्ही मारलेलं आहे. यावरती रावराणे वकील म्हणतात, जर का यांना आपण जामीन दिला तर बाहेर सुद्धा पडून त्या दुसऱ्यांना त्रास द्यायला कमी करणार नाहीयेत आणि तसाही यांच्या विरुद्ध माझ्याकडे पुरावा आहेच की. यावरती आता रागिणी नाटक करायला लागते, कसला पुरावा? काय पुरावा? मला खूप त्रास होतोय. यावरती गायधने वकील म्हणतात, बघताय ना तुम्ही, काही झालं तरी माझ्या अशिलाला त्रास होतोय आणि तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांना आता सारखं त्रास देताय, ही काही गोष्ट बरोबर नाही. यावरती रावराणे सांगायला लागतात, ठीक आहे, यांना त्रास होतोय का? तर यांनी आता ज्या आश्रमामध्ये 7 वर्ष काढली ना, त्या आश्रमामध्ये नक्की काय घडलं होतं, या तिथे काय करत होत्या, हे सगळं जोपर्यंत कोर्टाच्या समोर येत नाहीये ना, तोपर्यंत आता इकडे मी गप्प बसणार नाहीये, असं म्हणत रावराणे आता सगळं कोर्टाच्या समोर आणण्यासाठी आलेले आहेत आणि ते सांगतात की ज्या आश्रमामध्ये या होत्या त्या आश्रमाचं मी आता एका माणसाला बोलवू इच्छितो. मग आता त्या माणसाला बोलवलं जातं आणि त्यानंतर मग आता इकडे रावराणे सांगायला लागतात, अजून एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे यांनी अपूर्वा मॅडमना केलेले मेसेज. त्या आश्रमातून अपूर्वा मॅडमना आकाश आणि भूमी यांच्याबद्दल भडकवण्यासाठी मेसेज करायचे आणि मेसेज करून आता इकडे आकाश भूमीला ते आता सांगायचे की कशा पद्धतीने तुझ्या आईला हे करण्याचा प्रयत्न केलाय किंवा कशा पद्धतीने तुमच्या आईला त्रास देण्यासाठी आकाश आणि भूमी यांनी कारस्थान रचले, हे सगळं आता ते सांगायचे आणि हे सगळ्याचे कॉल डिटेल्स आश्रमात राहून त्या कॉल करायच्या अपूर्वा मॅडमना. असं म्हणत सगळे पुरावे गेलेत आणि अजून आमच्याकडे एक साक्षीदार होता, असं म्हटल्यावरती रावराणे सांगायला लागतात, एका माणसाने प्रत्यक्ष घटनादर्शी हे सगळं पाहिलेलं आहे. म्हणजे तो तिकडे भिकू नावाचा माणूस बसायचा आणि ज्या वेळेला अपूर्वा मॅडमवरती गोळी चालवली गेली आणि त्यावेळेला अपूर्वा मॅडमना गोळी लागताना आणि रागिणीने गोळी मारताना त्या माणसाने पाहिलं. पण अनफॉर्च्युनेटली ज्या वेळेला ते इकडे साक्ष द्यायला निघाले होते त्यावेळेला त्यांना अटॅक आला आणि ते पोलीस स्टेशनलाच गेले. पण पोलिसांनी त्यांची आता साक्ष रेकॉर्ड करून ठेवलेली आहे. यावरती गायधने वकील म्हणतात, रावराणे वकील बहुतेक वकिली विसरलेले दिसत आहेत. म्हणजे त्यांना कळतच नाही आहे की याच्यामध्ये आता मेलेल्या व्यक्तीची साक्ष कधीही कोर्टामध्ये ग्राह्य धरली जात नाहीये आणि त्याचमुळे ही साक्ष कशी कोर्टात ग्राह्य धरली जाईल. यावरती जज साहेब म्हणतात, बरोबर आहे, गेलेल्या व्यक्तीची साक्ष कधीच कोर्टात ग्राह्य धरली जात नाहीये आणि त्यामुळे ही साक्ष कोर्टामध्ये बिलकुल ग्राह्य धरली जात नाही. त्यानंतर मग आता रावराणे वकील सांगतात, ठीक आहे, ही साक्ष नाही पण जिवंत व्यक्तीची तर आता साक्ष आम्ही देऊ शकतोच ना. असं म्हणत मग आता कोर्टामध्ये 7 वर्ष ज्या मध्ये रागिणी राहत होती तिथल्या स्वयंसेवकाला बोलवण्यात आलंय. स्वयंसेवक आल्यावरती मग आता रावराणे म्हणतात, या बाईंना तुम्ही ओळखता? यावरती तो सांगतो, हो, या साधवी ताई आहेत. यावरती ती म्हणते, किती वर्ष ह्या आश्रमात राहतात? ते सांगतात 7 वर्ष. यावरती मग रावराणे म्हणतात, मग त्यांनी त्यांचं खरं नाव नाही का सांगितलं?
सांगितलं तुम्हाला? यावरती तो म्हणतो, नाही, यांचं खरं नाव आम्हाला काही माहीत नाही, या साध्वी म्हणून आता आमच्याकडे राहायच्या, बस इतकंच मला माहिती आहे. त्यावरती रावराणी म्हणतात, बघा आता यांनी नाव बदलून राहण्याची काय गरज होती? तिथे आता नाव बदलून राहणं म्हणजे यांचा काहीतरी चुकीचा हेतू होता हे सुद्धा आपल्याला समजतंय ना. यावरती मग आता रागिणीला प्रश्न विचारला, तो सांगा, का बरं नाव बदलून राहिलात? तुम्हाला मान्य आहे का की तुम्ही कबूल करताय ना की आता तुम्ही तिकडे नाव बदलून राहिला होतात म्हणून? यावरती ती म्हणते, नाव बदलून राहिले म्हणजे काय? राहावंच लागलं ना, कारण खरं तर ज्या वेळेला मी आता आश्रमात आले होते त्यावेळेला आश्रमात आल्यावरती मग मी तर बेशुद्ध होते. मी ज्या वेळेला शुद्धीमध्ये आले त्यावेळेला या लोकांनी मला साध्वी म्हणून आता हाक मारायला सुरुवात केली होती आणि त्याचमुळे मला आता त्यांना सांगणं अजिबात हे नाही वाटलं की मी रागिणी पटवर्धन आहे. मी थोडीशी घाबरले कारण आकाशभूमीने मला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचमुळे मी इतकी घाबरले होते की काही झालं तरी रागिणी पटवर्धन हे नाव सांगायला मला आता खूपच भीती वाटत होती आणि म्हणून मी माझं नाव कसं आणि का कोणाला सांगू असा विचार करत मी गप्प बसले. हो, मी घाबरले होते म्हणून माझ्याकडून हे सगळं झालेलं आहे असं म्हणत ती आता खोटं नाटक काही बोलायला लागते आणि त्यावरती रावराणी म्हणतात, तुमच्या विरोधात पुरावा आहे, तुम्ही कितीही बोललात तरी सुद्धा हे नाटक बदलता येणार नाहीये असं म्हणत रावराणी चिडलेत आणि रागिणी सांगते, हे बघा मी खरं सांगते, मला आता मनावरती खूप मोठं दडपण होतं की जर का मी माझं खरं नाव सांगितलं तर आता हे दोघं जण तिकडे येतील आणि मला सुद्धा आता इकडे त्रास देण्याचा प्रयत्न करतील असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणी बोलत आहे. पण हे सगळं चालू असताना ती आता माझी तब्येत बिघडली, मला त्रास होतोय असं म्हणत त्या चेअरवरती बसते आणि डोकं विटनेस बॉक्सवरती टेकते. मग गायधने येतात आणि हे बघा, काही झालं तरी माझ्या आशिलाला जर का काही कमी जास्त झालं ना तर तुमच्या सगळ्यांवरतीच आता इकडे त्रास होणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर त्यांचा जामीन मंजूर करण्यात यावा. गायधने मात्र आता हे बोलल्यावरती रावराणे म्हणतात, जर का या बाई बाहेर गेल्या तर त्यांच्याबद्दल असलेले पुरावे त्या टॅम्पर करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे त्यांना अजिबात बाहेर पाठवू नका. पण तरी सुद्धा आता त्यांची मेंटल कंडिशन किंवा तिची हेल्थ कंडिशन बघता इकडे जज साहेबांनी निर्णय दिलाय की तिन्ही आरोपींना आपण बेल मंजूर करतोय, तिन्ही आरोपींचा बेल मंजूर करण्यात आलेला आहे असं ते म्हणतायत. आणि त्यानंतर मग आता गायधने रावराणींकडे पाहतात आणि कसे जिंकलो असं त्यांना सांगत आहेत. तोपर्यंत आकाश चिडलाय आणि रागिणीकडे आले, आत्या जरी आत्ता सुटली असलीस ना तरी या खुनाच्या केसमधून अपूर्वाच्या मी तुला कधीच सुटू देणार नाहीये. कितीही काही झालं ना तरी मी तुला या सगळ्यामध्ये अडकवणार म्हणजे अडकवणारच असं म्हणत आकाशने तिला आता चांगलाच दम दिलाय. पण तिच्या डोळे मात्र शांत आणि ती आकाशला एका हाताने चल जा जा असं करतीये आणि त्यामुळे हे सगळं भूमीला जरा जास्त विचित्र वाटते. नंतर आकाशभूमी सुटलेत. मग आता मानसी, अथर्व, बलदेव त्यांना भेटायला आलेले आहेत आणि त्यानंतर बलदेव म्हणतो, चला काहीतरी चांगलं घडलंय, तुम्ही दोघं जण सुटलात, ही गोष्ट खूपच चांगली झालेली आहे. त्यावरती मग आता भूमी सांगायला लागते, हो आम्ही जरी सुटलो असलो तरी रागिणीला बेल कॅन्सल होऊन तिला मात्र जेलमध्ये जायला पाहिजे, हे आपण करायला पाहिजे. ती जर का जेलच्या बाहेर अशीच राहिली ना तर आपल्यासाठी ते जरा जास्त धोकादायक असणार आहे. त्यावरती आकाश म्हणतो, काय रे अथर्व, तू आला का नाहीस त्या दिवशी कोर्टाच्या हिअरिंगला, आज पण नाही आलास? यावरती अथर्व म्हणतो, कुठच्या तोंडाने येऊ मी, मला आता माझं गिल्टच इतकं आहे ना. यावरती तो म्हणतो, झालं तरी काय? मग मानसी सांगते, खरंच त्यांना अथर्वला खूपच गिल्ट आलंय हा, म्हणजे काय माहितीये का, तुमच्यावरती त्यांनी आता विश्वास ठेवला नाही या गोष्टीचं त्याला खूप गिल्ट आलंय. त्यावरती तो म्हणतो, खरंच आहे, ज्या वेळेला तुमच्यावरती आरोप झाले त्यावेळेला बलदेवदादा तुमच्या पाठीशी ठामपणे उभा होता, पण मी मात्र या सगळ्यामध्ये आता तुम्हाला संशयित नजरेनेच पाहिलं आणि खरंच मला या सगळ्यामध्ये तुम्ही माफ करा. मी तुम्हाला संशयितपणे पाहिलं आणि त्याचमुळे मला आता स्वतःला खूपच त्रास होतोय. यावरती आकाश म्हणतो, अरे जाऊ दे ना, झालं गेलं सगळं सोडून देऊया आणि नव्याने नवी सुरुवात करूया. हे बघ, माझा तुझ्यावरती कोणत्याही प्रकारचा राग रुसवा काही नाहीये, तू नको चिंता करू. त्यानंतर बलदेव म्हणतोय, हो पण काही झालं तरी रागिणीला शिक्षा होणं हे गरजेचं आहे. भूमी सांगते, ती बाई गप्प बसणार नाहीये. मी खरं सांगू का आकाश, ज्या वेळेला तू चिडला होतास ना आणि चिडून तिच्या अंगावरती धावून गेलास ना त्यावेळेला त्या बाईचे डोळे मला एकदम शांत निश्चिंत दिसले.
कोणत्याही परिस्थितीमध्ये आता इकडे तिने डोळ्याची पापणी सुद्धा लवली नाही. आणि असं ज्या वेळेला आत्या करतात ना त्यावेळेला मला आता खात्री आहे की हे सगळं सगळं काहीतरी महाभयंकर इशारा देते. म्हणजे आता रागिणी आत्या अशा शांत त्याच वेळेला राहतात ज्या वेळेला त्यांच्या आता डोक्यामध्ये काही ना काहीतरी कारस्थानं चालू असतात. आपल्याला या सगळ्यामध्ये सावधच राहिला पाहिजे असं म्हणत आता इकडे सांगायला लागते मानसी की हो ताई, पण आपण सगळ्यांनी घरी जाऊया, क्षितिजा आपली वाट पाहत असेल. इकडे तोपर्यंत रागिणीला वेलकम करण्यासाठी पौर्णिमाने हार तुरे हे सगळं आणून तिचं स्वागत केलेलं आहे. आणि त्यावरती रागिणी सांगायला लागते अगं हो 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 पौर्णिमा, काय चाललंय काय तुझं? म्हणजे आता तू तर या सगळ्यामध्ये इकडे इतकी एक्सायटेड झालीस. यावरती ती म्हणते एक्सायटेड होऊ तर नाही, काय करू सांगा, तुम्ही तर आता छानपैकी सुटून घरी आलेला आहात आणि मला इतका आनंद झालाय म्हणून तुम्हाला सांगू, हा आनंद मला व्यक्त करायला सुद्धा पाहिजेच ना, असं म्हणत ती आता खूपच खुश झालेली आहे. बरं हे सगळं चालू असताना मग आता गायधने येतात आणि गायधने म्हणतात या सगळ्या आनंदाचा कुठेतरी मी सुद्धा एक भागच आहे की, म्हणजे आता तुम्हाला सोडवण्यासाठी मी किती मोठा वाटा उचललाय माहिती आहे ना तुम्हाला. यावरती रागिणी म्हणते कसं आहे, तुम्ही हा वाटा उचलला असलात ना तरी सुद्धा हे सगळं मी तुम्हाला प्लेटमध्ये सजवून दिलं होतं. काय माहितीये का, मी जेलमध्ये सरेंडर होण्याच्या आधीच मी सगळी ऑलरेडी बित्तम बातमी काढून हे सगळं तुम्हाला प्लेटमध्ये सजवून दिलं की केस कशी लढायची, काय लढायची. यावरती गायधने सांगायला लागतात हो मॅडम बरोबर आहे, तुम्ही मला जरी प्लेटमध्ये सजवून दिलं असलत ना तरी सुद्धा तुम्ही जो प्लेटमध्ये गुंता करून दिला होतात ना तो गुंता सोडवून त्याला कोर्टासमोर व्यवस्थितरित्या मांडून आता मात्र मला ते सगळं प्रेझेंट करणं गरजेचं होतं ना, आणि ते सगळं करण्यामध्ये माझं स्किल आहेच की. यावरती आता रागिणी सांगायला लागते हो तुमचं तर स्किल आहे, पण कोणाला कोणती मात्रा लागू पडते ना हे फक्त मला माहिती आहे. म्हणजे कसं आहे, तुम्हाला पैशाची मात्रा लागू पडते त्यामुळे तुमच्यासमोर पैसे ओतले की माझं काम होतंय, माझ्या सुनेला माझ्या आज्ञेची मात्रा लागू पडते आणि त्यामुळे तिला फक्त आज्ञा द्यायची, ती माझं सगळं ऐकते. यावरती आता पौर्णिमा सांगायला लागते अच्छा म्हणजे आत्ता मला काय आज्ञा आहे. यावरती रागिणी सांगते खूपच हुशार झालेली आहेस, आता तुझी आज्ञा ही एकच आहे आणि ती म्हणजे मी तुला आकाशभूमीच्या आयुष्यामध्ये जो काही धक्का द्यायला सांगितला होता तो धक्का त्यांना देऊन झालाय का. यावरती मग आता पौर्णिमा म्हणते चिंताच करू नका, हा धक्का त्यांच्यापर्यंत जोरदार वेगाने चाललेला आहे आणि हा धक्का त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. इकडे अपूर्वाच्या आईला भेटायला ही सगळी फॅमिली आलेली आहे. अपूर्वाच्या आईची त्रेधातिरपीठ काही संपतच नाहीये या सगळ्या रागिणीने केलेल्या प्रोजेक्टमुळे. एकतर तिचा नवरा आणि मुलगा हे दोघं जण तर आता गेलेच आहेत, पण या अपघातात मुलगी पण गेली. आयुष्यामध्ये एक सगळं कुटुंब उद्ध्वस्त होऊन ती बाई एकटी पडलेली आहे आणि तिला भेटायला आकाशभूमी आलेत आणि तिला आता आधार सुद्धा देणार आहेत. बलदेव आता तिला आपल्या आईप्रमाणे सांभाळण्याचं विचार सुद्धा करत आहे. आणि हे सगळं चालू असताना अपूर्वाची आई उठते आणि अप्पू आलीस का तू असं वळून बघायला लागते. आकाशभूमी एकमेकांकडे पाहतात आणि आता अपूर्वाच्या आईला मदत करायचं ठरवतात. आणि तिथून बाहेर पडल्यावरती भूमीला फोन आलाय वॉचमनचा आणि ती म्हणते वॉचमन दादा, पण त्या फोनवरून क्षितिजा रडत रडत बोलत आहे आणि क्षितिजाला भूमी म्हणते काय झालं, तू का रडतीयस. त्यावरती क्षितिजा आता सांगायला लागते की आई बाबा तुम्ही लवकरात लवकर घरी या. क्षितिजाला भूमी म्हणते अगं तू आहेस कुठे. ती सांगते मी बंगल्याच्या बाहेर आहे. भूमीला कळत नाहीये की ती बंगल्याच्या बाहेर का राहिले, म्हणून आता इकडे भूमी धावत पळत घरी आले. काय झालं तू बाळा इथे का बसलेस, काय झालं. यावरती ती सांगते मला आपल्या घरातून हकलण्यात आलं. भूमी आकाशला मोठा धक्का बसलाय, आपल्या घरातून हकलण्यात आलं, कुणी हकलण्यात आलं. आणि त्यावरती ती तिकडे बोट दाखवते, उभी असते रागिणी. म्हणजे खरं सांगायचं तर आता रागिणीने ते पेपर चोरले जे पेपर अभिजितच्या नावावरती करण्यात आलेले होते आणि ते अपूर्वाने चोरले, ते आपल्या नावावरती केले, पण पौर्णिमाने चोरून त्या आता रागिणीच्या नावावरती केलेत. आणि त्यामुळे आता इकडे सगळे पेपर हे म्हणजे घराचे पेपर सगळी प्रॉपर्टी रागिणीच्या नावे आलेली आहे आणि त्याचमुळे आकाशभूमी रस्त्यावरती आलेत. आता त्यांचं नवीन एक पर्व सुरू झाले. आता या सगळ्यामध्ये आकाशभूमी कसे तग धरणार येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार आहे.